मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. होय, माझा जन्म मुंबईमध्ये झाला नाही, पण ही मुंबई माझी कर्मभूमी आहे. आणि म्हणून या मुंबईच्या विकासाचा जो ध्यास आम्ही घेतला, या मुंबईला बदलवून दाखवण्याचं काम आम्ही केलं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरू झालेली ही राजकीय मी मुंबईकर मोहीम ठाकरे बंधूंनी एकत्र येत मराठी आणि मुंबईच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. या सत्रात 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी फडणवीसांचं थेट नाव घेत त्यांना मुंबई बाहेरचं ठरवलं. देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे. आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून कुठचा PWD मिनिस्टर किंवा अजून कोणतरी हे बाहेरचे ज्यावेळेला येतात, ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो, सारा प्रॉब्लेम काय शहराचा? रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास. इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कंपॅरिझन करतोय त्याच्या रस्त्यांशी, त्याच्याकडच्या लोडशेडिंगशी. राज ठाकरेंच्या या थेट हल्ल्यानंतर घायाळ झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील आपण सर्टिफाईड नागपूरकर असल्याचं सांगत ठाकरे बंधू आणि त्यांच्या राजकारणावर गुरुवारी जोरदार प्रहार केला. आता जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही, ते काय विकास करणार आहेत? जो काही विकास, बघा, एक गोष्ट तर मान्य करावी लागेल, मुंबईच्या विकासामध्ये पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल तर ते नितीन गडकरींचं घेतलं जातं, ज्यांनी 55 उड्डाणपूल तयार केले, वरई बांद्रा सीलिंग तयार केली. आणि त्यानंतर मुंबईचा 360 डिग्री विकास हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली मी आणि एकनाथ शिंदेंनी केला. पण आता देवेंद्र फडणवीसांनी त्याच्या पुढे जाऊन थेट शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा जन्मस्थळाचा उल्लेख करत ठाकरेंना डिवचलंय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का? मुंबईची पल्स, मुंबईची नाडी कोणाला माहिती होती का? त्यांचा जन्म पुण्याला झाला होता, त्यांचाही मुंबईत झाला नव्हता. आणि मुंबईमध्ये जन्मलेले जे स्वतःला सांगतात आम्ही मुंबईत जन्मलो त्यामुळे आम्हाला मुंबई माहिती आहे, आता जन्मून तुम्ही जवान झाले, म्हातारे व्हायला निघाले, तरी मुंबईमध्ये तुम्ही काय केलंय दाखवा ना. आता फडणवीसांनी थेट बाळासाहेबांच्या इतिहासाच्या नोंदी काढायला सुरुवात केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अपेक्षेप्रमाणे पलटवार केला गेला. बाळासाहेब ठाकरेंचा इतिहास काढण्याचा तुम्ही भानगडीत पडू नका, त्या खोदकामात तुम्हीच गाडले जा. फडणवीस साहेब, तुमचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीच मारून गेला अण्णामलाई, बरं का? आता तुम्ही त्याच्या लुंगीमध्ये तोंड लपवणार का? सांगा ना. 29 महानगरपालिकांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असली तरी सगळ्यांचंच लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे लागलंय. कारण मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधूंचा सामना होतोय, त्यामुळे मुंबईवरून थेट दिग्गज नेत्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. प्रचाराच्या शेवटच्या दिग्गज नेत्यांच्या सभा मुंबईत होणार असल्यानं ठाकरे विरुद्ध फडणवीस यांच्यातलं वाकयुद्ध आणखी तीव्र होणार हे निश्चित आहे. त्यामुळे आता बाळासाहेबांच्या इतिहासातील आणखी कोणते संदर्भ बाहेर येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.